नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे प्रकरण पहिले चॅप्टर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स, भौमितिक रचना. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन याचा अर्थ आपल्याला दिलेल्या मापांवरून काही रचना करायच्या आहेत. त्रिकोण काढायचे आहेत, बाजूंची लांबी दिली असता आपल्याला त्रिकोण काढायचे असतील, त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी आणि एक कोन दिलेला असेल, त्यांचा समाविष्ट कोन दिलेला असेल तर त्रिकोण कसा काढायचा, कोन दुभाजक कसे काढायचे म्हणजे अँगल बायसेक्टर कसा काढायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट कसा काढायचा आहे, ह्या सर्व रचना ज्या आहेत, कन्स्ट्रक्शन जे आहेत ते आपल्याला बघायचं आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यामध्ये. सुरुवातीची रचना आपण बघणार आहे अँगल बायसेक्टर. पहिली रचना आहे अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरलाच म्हणतात कोन दुभाजक. अँगल बायसेक्टरला म्हणतात कोन दुभाजक. आता अँगल बायसेक्टर कसा काढायचा या ठिकाणी आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर यासाठी अगोदर समजा आपल्याला एखादा प्रश्न दिलेला असेल, कोणताही एक कोन काढा, ड्रॉ एनी अँगल अँड बायसेक्ट इट, कोणताही एक कोन काढा आणि तो दुभागा, किंवा एखाद्या विशिष्ट मापाचा कोन काढायला सांगतील. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणू ड्रॉ angle ABC is 65 degree and bisect it. Draw angle ABC 65 degree and bisect it. मग आता या ठिकाणी आपल्याला एक कोन काढायचा आहे ABC आणि त्याचं माप आहे 65 अंश आणि तो कोन आपल्याला दुभागायचा आहे. आता माप काढण्यासाठी दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी आपल्याला पहिली लागते ती पट्टी. या पट्टीच्या साहाय्याने आपण एक रेषा काढून घेतो. एक रेषा काढून घेतली. या रेषेच्या दोन्ही टोकांना आपण बाण देऊ. दोन्ही टोकांना गरज नाही, किरण काढावं लागेल आपल्याला. आता याच्यानंतर आपल्याला कोन मापक घ्यावं लागेल. कोन मापकाने आपल्याला 65 अंशाचा कोन करायचा आहे. याच्यासाठी कोन मापकाचा केंद्रबिंदू या ठिकाणी हा कोन जो आहे कोन काढायचा आहे आपल्याला ABC
म्हणजे शिरोबिंदू जो आहे तो कोणता आहे, बी ए. शिरोबिंदू जो आहे तो बी ए, म्हणजे इथं आपल्याला काय नाव द्यावं लागणार आहे, बी नाव द्यावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला बी नाव द्यावं लागेल आणि इथे सी नाव द्यावं लागेल. आता आपल्याला कोनमापक हे या ठिकाणी बी या शिरोबिंदूला जुळवावं लागेल. त्याचा एक बिंदू इकडे जुळवावा लागेल आणि आपल्याला काय करावं लागणार आहे, 65 अंशावर इथे खूण करावी लागेल. अशी 65 अंशावर खूण केली की हा कोनमापक आपण काढून घेऊ बाजूला. पुन्हा पट्टी घेऊ. पट्टीच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी 65 अंशातून जाणारी एक किरण काढायचा आहे. अशी पट्टी जुळवली की आपल्याला एक 65 अंशातून जाणारा एक किरण काढायचा आहे. असा हा 65 अंशातून जाणारा किरण. आता ही पट्टी आपण काढून टाकू आणि या ठिकाणी नाव देऊ आपण, याला एक बाण देऊ आणि या ठिकाणी नाव देऊ आपण ए. ए बी सी हा कोन किती अंशाचा झाला, 65 अंशाचा झाला. आता आपल्याला या कोनाचा कोन दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर काढायचा आहे. कोन कसा काढायचा आहे ते आपण बघितले. आता बायसेक्टर कसा काढायचा आहे. बायसेक्टर काढण्यासाठी आपण कंपासचा उपयोग करतो. मग या ठिकाणी एक आपण कंपास घेऊ. कंपास जे आहे, कंपासचं लोखंडी टोक हे बी बिंदूवर ठेवायचे. कंपासमध्ये विशिष्ट अंतर घ्यायचं आहे, कमीत कमी अंतर घ्यायचं आहे. कंपासचं लोखंडी टोक हे बी बिंदूवर बरोबर जुळवायचे. बी बिंदूवर जुळवलं की मग आता या बाजूंवर 2 खुणा करायच्या आहेत. ही एक खूण केली आणि ही दुसरी खूण केली आणि आता हे कंपास आपण बाजूला घेऊ. झालं. अशा 2 खुणा करायच्या आहेत. ह्या खुणा केल्यानंतर पुन्हा कंपास घ्यायचं. कंपासचं लोखंडी ठोक या एका खुणेवर ठेवायचे. कंपासमध्ये फार कमी नाही आणि फार जास्तही नाही असं अंतर घ्यायचे. आणि या ठिकाणी एक अंतर्भागामध्ये एक असा कंस करायचा आहे. आता कंपासमधलं अंतर बदलायचं नाही.
न बदलवता दुसऱ्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि या ठिकाणी पुन्हा असा एक कंस करा. आता हे कंपास बंद केलं तरी चालेल. पुन्हा पट्टी घ्या. पट्टी या ठिकाणी या बिंदूला जुळवा. बी या बिंदूला जुळवा. कडा जी आहे ती ह्या दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूला जुळवा. आणि कंपासच्या साहाय्याने या ठिकाणाहून एक असा जाणारा एक किरण काढा. पट्टी बाजूला घ्या आणि या किरणाला बांध द्या. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे दोन कोन आहेत, हा एक कोन आहे आणि हा दुसरा कोन आहे. हे दोन्ही कोन सारख्याच मापाचे झालेले आहेत. हा जो कोन आहे हा 65 अंशाचा आहे. मग 65च्या निम्म जर केला आपण 32 दुने 32.5, हा जो कोन येईल हा येईल 32.5 अंश. आणि हा असणार आहे 32.5 अंश. तर अशा पद्धतीने हा कोन दुभाजक आपल्याला या ठिकाणी काढता येतो. त्यानंतर दुसरी जी रचना आपल्याला बघायची आहे ती बघायची आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ segment of line segment. Perpendicular bisector of line segment. रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे, याला काय म्हणायचं आहे? रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. आता रेषाखंडाचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं आपल्याला. उदाहरण घेऊ. ड्रॉ सेगमेंट AB is 5.7 centimeter and draw perpendicular bisector of segment AB.
असा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. मग आता अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, एक 5.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढावा लागणार आहे. आता 5.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढण्यासाठी बघा या ठिकाणी 5.7 हा झाला 5.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड. ए बी नाव द्यायचं याला. रेषाखंड ए बी. आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. याच्यासाठी आपण कंपासचा उपयोग करतो. कंपास घ्या. कंपासचं लोखंडी टोक या बिंदूवर ठेवा. या ठिकाणचा जो बिंदू आहे ए, हा बिंदू आहे बी. कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते ए बिंदूवर ठेवायचं आहे. आणि कंपासमध्ये अंतर किती घ्यायचं, फक्त निम्म्यापेक्षा जास्त, फक्त निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी समजा हा या ठिकाणी एवढा भाग आहे निम्मा. साधारणतः ए बी रेषाखंडाचा इथं निम्मा भाग येईल. आणि या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे इथं कुठेही पेन्सिलचं टोक असलं पाहिजे. आणि मग काय करायचं आहे आपल्याला, वरच्या भागामध्ये एक कंस करायचा आहे. वरच्या भागामध्ये एक कंस करायचा आहे. असा एक कंस केला. आणि असाच कंस एक खालच्या भागामध्ये करायचा आहे. असाच कंस एक खालच्या भागामध्ये करायचा आहे. आता अंतर बदलायचं नाही कंपासमधलं. हे जे अंतर आहे हे बदलायचं नाही आहे. कंपासचं लोखंडी टोक बिंदू बी वर ठेवा आणि ह्या कंसाला छेदून जाईल असा दुसरा कंस करा. असा दुसरा कंस करा. इथं एक आणि या ठिकाणी एक. आणि हे कंपास बंद करा. आणि आता पट्टी घ्या पुन्हा. ही पट्टी पट्टीच्या साहाय्याने एक रेषाखंड काढायचा आहे की जो ह्या दोन्ही बिंदूतून जाईल. अशी पट्टी जुळवली की मग अशा पद्धतीनं हा रेषाखंड आपल्याला काढता येतो. रेषाखंड थोडासा
पुन्हा पट्टी घेऊन रेषाखंड काढू आपण. अशा पद्धतीनं जुळवल्यानंतर मग आता ही क्लिअर आलेलं आहे. आता बरोबर दोन्ही बिंदूंच्या छेदनबिंदूमधून हा जो रेषाखंड आहे हा गेलेला आहे आणि याच्या दोन्ही टोकांना मग बाण द्या. असे दोन्ही टोकांना बाण द्या म्हणजे मग हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. इथं जो कोन होणार आहे तो होणार आहे 90 अंशाचा. या ठिकाणी जर आपण एखादं नाव दिलं बिंदूला, समजा C नाव दिलं, तर CA आणि CB ही दोन्हींची लांबी कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट हे काढता येतात. अतिशय सोप्या अशा ह्या आकृत्या आहेत. धन्यवाद.